ही जी दुर्घटना झाली होती आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे की कशा प्रकारची आणि किती भीषण होती. तर हा जो पेशंट आम्हाला रिसीव्ह झाला होता हा आणि याच्यासोबतचा, तर हे साधारणतः 11 तास त्या मलब्याखाली अडकून होते आणि त्यांना रिट्रीव्ह केल्यानंतर आमच्याकडे आल्यावरती यांचं जे काही याला क्रश सिंड्रोम म्हणून डायग्नोसिस झालं होतं, ज्याच्यामध्ये पायाच्या नसांचं पूर्णतः फ्लो जो आहे, पायाला रक्तपुरवठा होणारा किंवा बुद्धीकडनं जे आपल्याला मज्जारज्जूचा जो सप्लाय आहे, ज्याच्यात पॉवर दिली जाते, तो पूर्णतः बंद झाला होता. परिस्थिती अशी होती की गँग्रीन सेट होण्याच्याच मार्गावर होतं. तर एकतर त्याचा गुडघ्यापासून पाय काढून टाकणे किंवा फेशिओटॉमी नावाची एक सर्जरी करणे, ह्या दोघांपैकी काय करावं हा संभ्रम आमच्या मनात होता. परंतु सगळ्या तपासण्या केल्यानंतर आमच्या टीमने आम्ही हे ठरवलं की आपण याला एक फेशिओटॉमी देऊन एक ट्रायल देऊयात आणि ट्रायल देऊन आपण त्याचा पाय वाचवण्याचा प्रयत्न करू. आणि ते आम्ही इमिजिएटली तो आल्यानंतर 5 ते 6 तासांमध्ये ती सर्जरी केल्या कारणाने आज त्याचा पाय पूर्णतः वाचलेला आणि तो पूर्ण व्यवस्थित याच्यानंतर त्याच्या पायावर चालू शकेल. अशी दुर्घटना घडली तर जनतेसाठी तुमच्याकडनं काय सुचेल? अशी दुर्घटना जर घडली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटला ज्यावेळेस तुम्ही साईटवरून रिट्रीव्ह करता किंवा त्याला बाहेर काढलं जातं, तर आपण सगळेच घाबरलेले असतो, एक्सायटेड असतो. तर अशा पेशंट्सचं सेफ ट्रान्सपोर्ट म्हणजे तुम्ही ज्या काही नजीकच्या हॉस्पिटलला जाणार आहात तिथपर्यंतचं सेफ ट्रान्सपोर्ट महत्त्वाचं आहे. एक तर तुम्हाला ॲम्ब्युलन्सची सोयीसुविधा जर तुम्ही एखाद्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असाल तर ते तुम्हाला मिळेलच. तर ॲम्ब्युलन्सची सुविधा मिळणार असेल तर निश्चितपणाने आपण ॲम्ब्युलन्सची सुविधा वापरावी. आणि जर एखाद्या रिमोट एरियामध्ये झाला आहे जिथं ॲम्ब्युलन्सच नाही आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्लॅट बोर्डवरती एखादा साधा फळीचा तुकडा ज्याच्यावरती पेशंटला फ्लॅट झोपवता येईल, अशा फ्लॅट बोर्डवरती झोपवून त्याला योग्य प्रतीने तुम्ही हॉस्पिटलपर्यंत ट्रान्सपोर्ट करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर माझं नाव भूषण अजय पाटील. मी कान्हे मावळमध्ये सध्या राहतो. मी अँथॅन्युलारामध्ये जॉईन झालो होतो. रोज मी अपडाऊन करायचो तिथे. मी न्यू जॉईंट होतो बेसिकली तिथं. मला काहीतरी 7-8 दिवस झाले होते तिथं जॉईन करून. आणि माझं मी रेग्युलर प्रमाणे चालू होतं जॉब. माझं सगळं मी शिकणं ट्रेनिंगच चालू होती माझी बेसिकली तिथे. घटना घडल्यानंतर तुम्ही हॉस्पिटलला घेऊन आले तुम्हाला? हो त्याच्यानंतरचं काय हॉस्पिटलमध्ये? हो, हॉस्पिटलमध्ये मला घेऊन आले ॲम्ब्युलन्समधून. रात्रीचा वेळ मला टायमिंग नाही माहिती. रात्री मला आणलं एवढं माहिती. लगेच मला त्यांनी एमर्जन्सीमध्ये लगेच माझ्यावर म्हणजे पूर्ण माझं बॉडी पूर्ण अशी घाण धुरळी झाली होती. बॉडी वगैरे साफ केली. तर नॉर्मल जे मला झालं होतं त्याच्यावर त्यांनी उपचार वगैरे केले. नंतर पुन्हा बॉडी स्वॅप करून मला सिटी स्कॅन ते मशीनमध्ये त्यांनी नेलं. तिथं केल्यावर मला ICUमध्ये लगेच शिफ्ट केलं. आणि हो, ट्रीटमेंटवर सॅटिस्फाय. कंपनीचं काय तसं? कंपनी काय कंपनी आहे? हां, कंपनी झाल्या ज्या दिवसापासून कंटिन्यू म्हणजे त्या कंपनीचे HR वगैरे मुंबईवरून जे आमचे हेड ऑफिस आहे त्यांचं कंटिन्यू आमच्या फॅमिली संग कॉन्टॅक्ट चालू आहे. अजून पण त्यांचे फोन येतात की काय प्रॉब्लेम आला तर आम्हाला फोन करा. कंटिन्यू कंपनीचा आत्तापर्यंत फुल सपोर्ट आहे आम्हाला.